वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. वन्य प्राण्यांसाठीचे पाणवठे कोरडे, तातडीने पाणी पुरवठा करण्याची मागणी आष्टी प्रतिनिधी. आष्टी तालुक्यातील हिवरा, पिंपरखेड, डोंगरगण, दादेगाव व भोजेवाडी शिवारातील रोडागिरी बाबांच्या डोंगर परिसरातील वन्य प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेले पाणवठे सध्या पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वन्यजीवांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगल परिसरातील नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी वन्य प्राणी गावाच्या दिशेने येण्याची शक्यता वाढली असून त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. या गंभीर समस्येकडे वन विभागाने तातडीने लक्ष देऊन रोडागिरी बाबांच्या डोंगर परिसरातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी कुमार घोडके, सागर चव्हाण, फौजी रामदास पालवे आणि तुकाराम चव्हाण यांनी केली आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. त्या पानवाट्यापती म्हणजे त्या पानवाट्यात जे पाणी टाकण्याचं जे समजा काय प्रोसिजर असेल वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ती पूर्ण करून आज पाणी याच्यात टाकणं गरजेचं आहे. खरं जर बघितलं तर ही कधी टाकणं गरजेचं होतं, 1 महिन्यापूर्वी टाकणं गरजेचं होतं. कारण जे हा जो रोडागिरी बाबाचा परिसर आहे वन विभागाचा, हे 4 गावाला म्हणजे 4 गावाच्या व्याप्ती याची एवढी मोठी आहे आणि ते वन्यजीवांचे प्राणी येते इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. आज त्या पाण्यामुळे त्यांची परिस्थिती इतकी भयावह परिस्थिती झालेली आहे की त्यांचा आज जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवला आहे. आणि आपल्या वन विभागाचे जे आपल्या तालुक्याचे अधिकारी आहेत यांची परिस्थिती अशी, यांनी गेंड्याची कातडी पांघरलेली आहे. यांची परिस्थिती अशी आहे, वन्यजीव प्राण्यांचे एक तर म्हणजे नामनेश होण्याच्या मार्गावर आहेत आणि जे राहिलेत यांना तरी शासनाकडून इथं जीवन भेटलं पाहिजे. पाण्याची त्यांचे अन्य प्रकारचे जे हे असे जे हे किरकोळ गोष्टी आहेत या ठिकाणी तालुक्याचे जे अधिकारी आहेत यांना मायबाप अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही समस्त ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही इकडे लक्ष द्या. कारण तुम्हाला शासनाने ठेवलं याच्यासाठी. हे आपली जी भारताची जी वन्यजीव प्राणी आहेत ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि याला जपणं गरजेचं आहे. आमचे हे जे कार्यकर्ते फौजी रामदास पालवे आहेत, युवा नेते सागर चव्हाण, तुकाराम चव्हाण गेल्या 1 महिन्यापासून हे प्रश्न मांडत की बाबा हो तुम्ही त्याचं पाणी टाका, नाही टाकलं तर याचे परिणाम काय होते. याचा परिणाम आहे समजा आता जे हिंसक प्राणी आहेत, बिबटे हे आहेत, यांना जर पाणी प्यायला नाही मिळालं तर हे काय करतात, गावाच्या कडीने जे वस्त्या त्या वस्त्याच्या कडीने पाण्याच्या शोधात ते तिकडे येतात आणि त्याचे दुष्परिणाम वेगळे होते. त्यासाठी शासनाला या ठिकाणी हात जोडून विनंती आहे की बाबा तुम्ही या ठिकाणी हे जेवढे पाणवटे आहेत हे 4ही बाजूनी आपण याच्यात पाणी टाकावं आणि वन्यजीव प्राण्यांना या ठिकाणी जीवदान द्या. आणि हे कार्यकर्ते जे मागतात त्याचे परिणाम गावाला बी भोगावं लागते, ते आपण सहकार्य करावं असं मी शासनाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो आणि याच्यात पाणी टाकावं अशी विनंती करतो. खूप घाण झालं आहे पाणी. पिंपरखेड ग्रामस्थाच्या वतीनं ह्या वन विभागाला वारंवार आम्ही सांगत राहिलो किंवा इशारा देत राहिलो. ह्या वन विभागामध्ये जे पाण्याचे हौद आहे, हौदामध्ये आमच्या ग्रामस्थांची त्यांना वारंवार मागणी आहे की बा ह्या इथं पाणी सोडा, पण त्यांनी काय त्याच्यावर दक्षता घेतली नाही. पण आमच्या सर्वांची ग्रामस्थांची हीच मागणी आहे, यांना जरी या चित्राबांना जरी इथं पाणी भेटलं, वन विभागा वन प्राण्यांना जरी इथं पाण्याची सोय झाली तर जेणेकरून इकडे खाली वस्त्या येतात, दादेगावची असेल, पिंपरखेडच्या असतील, इकडं खाली चव्हाण वस्ती असेल, डोंगरगण असेल, यांच्या जी शेळा करडं जी आहेत किंवा ह्या गोष्टीला ह्या प्राण्यांना जर पाणी नाही भेटलं तर हे जवळच्या वस्तीवाल्यांना धोका होतोय. जर पाणी असलं तर 100% त्या वस्त्यांना धोका होणार नाही. एवढं बोलून मी वन विभागाला एवढीच विनंती करतो, नाहीच दक्षता घेतली तर आम्ही पिंपरखेड शिवरा ग्रामस्थाच्या वतीने उपोषण सुद्धा केलं जाईल. पिंपरखेड डोंगरगण शिवावर आपला एक फॉरेस्टमध्ये पाणवठा आहे. इथं ह्या पाणवठ्यामध्ये जवळजवळ आम्ही 17-10 दिवस झालं येतो, बघतो त्या इथं काय पाणी नाही. ते प्रत्येक आपल्या अधिकाऱ्याला जर फोन केला ते सोडतो, आम्ही सांगितलंय सोडायचं, पण इथं आलं तर त्याच्यात जर बघितलं
तर तिथं समजा थोडंच पाणी आहे, ते सारं समजा आपलं चित्रा म्हणजे कोणते हे डुक्कर, बिबट्या, वाघ, काय मोर, हरिण, ससे, कोल्हे यांना पाणी प्यायसाठी म्हणजे चांगलंच पाणीच नाही त्याच्यात, उगा गढूळ पाणी आहे समजा. पण यांना सांगून यांनी पाणी काय सोडलेलं नाही त्याच्यात. बरं समजा पाणी याच्यात नसल्यामुळं आमच्याकडं खाली वस्त्या येतात, हे बिबट्या आमच्या वस्तीवर हल्ला करतात. मागं एक महिन्यापूर्वी इथं पाणी नसल्यामुळं आमच्या वस्तीवर बिबट्या आले, आमच्या शेळ्या नेल्या बिबट्यांनी. मग हे समजा अधिकारी काय झोपलेत का? आम्ही यांना फोन करून सांगतो तुम्ही याच्यात पाणी सोडा. म्हणजे यांची दक्षता घ्यायची, अजिबात यांची मानसिकता नाही याच्यात पाणी सोडायची. पिंपरखेड, डोंगरगण, दातेगाव, तर इथं जवळ आसपास जर बघितलं तर इथं एकच पाणवठा आहे समजा. तर इथं जवळजवळ 250-300 एकरच्या जास्त वन विभागाला क्षेत्र आहे. बरं एवढ्या जर क्षेत्राचं फक्त एकच पाणवठा दिसतो इथं. जर एकच असून त्याच्यात पाणी नाही, 15-15 दिवस झाले त्यात पाणी नाही, त्याच्यात पाणी प्यायला नाही. जर मग समजा यांनी जर 2 दिवसात पाण्याचे जर नाही सोडलं तर लोकशाही मार्गाने आम्ही यांच्या कार्यालय आंदोलन करणार आहेत, अशी त्यांना नम्र विनंती आहे. याच्यात 2 दिवस सकट नको, उद्याच्या उद्या जर याच्यात पाणी सोडलं तर बरं आहे ना, आम्ही त्यांच्या ऑफिसला आंदोलन करणार आहेत. नमस्कार. गेले 15 दिवस झाले आम्ही या फॉरेस्टमध्ये चक्कर मारतो. आम्हाला काय ह्या पाणलोटीमध्ये काय पाणी दिसेना. वैतागून आम्ही अधिकाऱ्यांना पण फोन केले, पण अधिकारी बी टाळाटाळीचं उत्तर देतात. आज टाकू, उद्या टाकू, कुणी म्हणते 15 तारखेला टाकले, कुणी म्हणते 5 तारखेला टाकले. पण नेमकं आम्ही 15 दिवस झाले सारख्या चक्रा मारतो, पण आम्हाला काय ह्या पाणलोटामध्ये पाणी दिसेना. कमीत कमी 300 एकराचं तर 350 एकराचं हे क्षेत्र आहे. पिंपरखेड, दातेगाव, डोंगरगण, हिवरा ह्या परिसरातलं सगळं एकमेव ही पाणलोट आहे इथली. आणि ह्या पाणलोटामध्ये बी वन जीवनाला प्राण्यांना पाणीसुद्धा नाही आहे. म्हणजे पक्षी काही असं जे बिबटे, कोल्हे, मांजरं जे बी पक्षी असतील, जे बी प्राणी असतील त्यांना पाण्याची सोय नाही. 42, 43, 44पर्यंत टेम्परेचर चाललं आहे. त्याच्यामध्ये बी कमीत कमी 4 दिवसाला तर कमीत कमी तुम्ही पाणी टाका. एवढं एक आम्हाला फॉरेस्ट विभागाला आम्ही रिक्वेस्ट करतो, फोन बी करतो. त्या फोनद्वारे बी त्यांचं टाळाटाळीचं उत्तर देतं आहे आम्हाला की टाकू ना, करू ना, घेऊ ना. मग ही कोणची पद्धत आहे तुमची? तुम्हाला जर तुमच्या पगारातून जर तुम्हाला टाकायची बारी आली तर तुम्ही नका टाकू, तुम्ही शासनाला हे करा ना. तुम्ही काय स्वतःच्या खिशातून पगाराच्या पैशातून टाकतात का ते? नाही, तुम्ही आम्हाला लिहून द्या कागदावर की बा आम्ही टाकू शकत नाही, आम्ही आमच्या पैशाने टाकतो त्याच्यात पाणी. आणि दर आठवड्याला तुम्हाला पाणी दिसत नाही, त्यात कुणी बी येऊन चेक करा. ते सागर चव्हाण, तुकाराम चव्हाण, रामदास पालवे, कुमार घोडके, काका कापसे, परमेश्वर चव्हाण हे बरेचसे गावकरी येतात, चेक करून जातात पाणी का ह्या पाणलोटमध्ये काय दिसाना. एक फॉरेस्ट अधिकाऱ्यांना, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो की कमीत कमी याची दक्षता घ्या. की आपल्याला जशी 2 मिनटं इकडं तिकडं गेलं तर आपल्याला पाण्याची गरज पडत, तिथं वन प्राण्यांना पण पाण्याची गरज पडत आहे. आणि ह्या एक टेम्परेचरच्या म्हणजे टेम्परेचर जे दिसते ह्या टेम्परेचरच्या हेतूने कमीत कमी याच्यात पाणी टाका. पाणी बी आहे, पाण्याची परिस्थिती काय आहे, पाण्याची परिस्थिती एवढं घाण पाणी आहे की याच्यात असं वास यायला लागला ह्या पाण्याचा, एवढं भयान पाणी झालं आहे. त्यांना मी सांगितलं की तुम्ही साफ करून टाका ते पाणीत कमी. ते म्हणले आम्ही गाळ बी काढू. झाले 15 दिवस झाले आम्ही त्याला सारखं फोन करतो, पण त्याची काय कोणी दक्षता घ्यायना. मी एक माजी सैनिक आहे, मला या गोष्टीचे खूप आनंद वाटतो की कुठं बी चांगलं कार्य झालं पाहिजे, कोणाचं बी चांगलं व्हायला पाहिजे. आणि हे एक फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टमध्ये कोणी चक्करसुद्धा मारित नाही, कोणी पाहायलासुद्धा येत नाही. हे काय करते, कोणी झाडं तोडून नेतात का, कोण काय करतं याच्याकडं कोणच्याकडं लक्ष नाही. आणि फॉरेस्टामध्ये कोणी येत पण नाही. कमीत कमी आम्ही पाहायला येतो तर आम्हाला टाळटाळीचं उत्तर देते फॉरेस्ट शासन. हे एवढं माझं विनंती आहे त्यांना की मी हात जोडून परत विनंती करतो की याच्यात पाण्याची सोय करा. कमीत कमी 15 दिवसांनी नाही तर कमीत कमी 8 दिवसांनी याची सोय करा. 8 दिवसाला तुम्ही भरून टाका व्यवस्थित. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. हमेशा सच के साथ